रात्र नुसती रात्र नव्हती तर होती काळ रात्र। पुण्याहून कोकणच्या दिशेने निघालेल्या 6 मित्रांच्या आयुष्यात अंधार घेऊन आलेली काळ रात्र। शांत निवांत पण ताम्हिणीच्या घाटात एक थार गाडी वेगाने डोंगर वाटा तुडवत होती। आतमध्ये साहिल, शिवा, प्रथम, श्री, ओमकार आणि पुणे 6 उत्साहित तरुण ज्यांच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न होती, मनात धमाल करण्याची आस होती। पण त्याच वेळी एका क्षुल्लक चुकीने त्यांचा हा प्रवास त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरणारा होता याची पुसटची कल्पना त्यांना नव्हती। अवघ्या काही सेकंदामध्ये एक गाडी 6 स्वप्न 500 फूट खोल दरीत कोसळली आणि संपूर्ण पुणे रायगड हादरून गेलं। नेमकं काय घडलं हेच संपूर्ण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा। सकाळ झाली, ताम्हिणीच्या निसर्गरम्य शांततेत एका भीषण घटनेची गडबड सुरू झाली। रायगड पोलीस आणि स्थानिक बचाव पथकांना अपघाताची माहिती मिळाली। जेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा त्यांना केवळ रस्त्याच्या कडेला तुटलेली संरक्षण भिंत आणि खोल दरीचा भयानक निरोप दिसला। 500 फूट खोल दरीत थरारून टाकणाऱ्या त्या खोल दरीत थार गाडी पूर्णपणे चक्काचूर झालेली होती। दृश्य इतकं भयानक होती की ते पाहणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला। गाडीचा अक्षरशः लगदा झाला होता आणि या दुर्घटनेत गाडीतील 6 तरुणांचा जागीच दुर्दैवी अंत झाल्याचं स्पष्ट झालं। ही दुर्घटना होती, पण त्याहून आधी ती एक हृदयद्रावक कहाणी होती। मृत पावलेल्या या तरुणांची नावं ऐकल्यावर अधिक दुःख होतं। साहिल गोठे, शिवा माने, प्रथम चव्हाण, श्री कोळी, ओंकार कोळी आणि पुनीत शेट्टी हे सर्व तरुण अवघ्या 18 ते 25 वयोगटातील होते। खेळण्या बागडण्याच्या आणि करिअर घडवण्याच्या या वयात काळानं त्यांच्यावर झडप घातली होती। या 6 मित्रांची घट्ट मैत्री पुण्यातील त्यांच्या परिसरात प्रसिद्ध होती। नेहमी सोबत असणारे हे मित्र आयुष्याच्या एका वळणावर कायमचे सोडून गेले। हा अपघात इतका भीषण होता की तितकेच मृतदेह बाहेर काढण्याचं काम आव्हानात्मक होतं। सह्याद्री वन्यजीव संरक्षण संस्था या पोलिसांचे पथक तत्काळ बचाव कार्यासाठी सरसावले। 500 फूट दरी, अतिशय तीव्र उतार, चिखल आणि मोठे दगड अशा बिकट परिस्थितीत दोरखंडाच्या साह्याने खाली उतरून मृतदेह बाहेर काढणं हे एक मोठं धाडसाचं काम होतं। प्रत्येक मृतदेह बाहेर काढताना बचाव पथकाच्या जवानांनाही मोठा संघर्ष करावा लागला। अत्यंत काळजीपूर्वक आणि अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर त्या 6 मित्रांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। या अपघाताचा मुख्य चेहरा ठरला तो साहिल गोठे। साहिल केवळ एक मित्र नव्हता, तर तो एक यशस्वी तरुण उद्योजक होता। पोटा पाण्यासाठी म्हणून त्यानं पुण्यात मोमोजचा छोटासा व्यवसाय सुरू केला होता। प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने हा व्यवसाय वाढवला होता। पुण्यामध्ये त्यानं मोमोजच्या 3 गाड्या सुरू करून आपलं स्वतःचं छोटंसं साम्राज्य निर्माण केलं। त्याचं हे यश पाहून अनेकांनी त्याचं कौतुकही केलं होतं। साहिलच्या मेहनतीला फळ मिळत होतं। त्याच्या व्यवसायात त्याला चांगली प्रगती मिळाली। त्याच व्यवसायाच्या जोरावर त्यानं मागच्या वर्षी पुण्यात स्वतःचा एक फ्लॅट विकत घेतला होता आणि सुमारे महिन्याभरापूर्वीच आपल्या कष्टाचे प्रतीक म्हणून त्यानं ब्रँड न्यू थार गाडी घेतली होती। ही गाडी साहिलच्या आणि त्याच्या मित्रांच्या उत्साहाचे केंद्र बनली होती। मित्रांसोबत लॉंग ड्राईव्हला जाण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं, पण दुर्दैवानं हे स्वप्न त्यांच्यासाठी काळ ठरेल असं वाटलं नव्हतं। या अपघातामागची सर्वात मोठी आणि हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट म्हणजे साहिल कडून झालेली एक चूक। प्राथमिक तपासात आणि त्याच्या मित्रांच्या माहितीनुसार साहिलला खरं तर ड्रायव्हिंगचा अजिबात अनुभव नव्हता। अवघ्या 20 दिवसांपूर्वी त्यानं नवीन थार गाडी घेतली होती आणि गाडी चालवण्यात तो फारसा निष्णात नव्हता। तरीही त्याला गाडी घेऊन कोकणाच्या दौऱ्यावर जायचा मोह आवरला नाही। जमेली आत्मविश्वासावर तो 6 मित्रांना घेऊन निघाला आणि तीच चूक त्याच्या आयुष्याला घेऊन बसली। अपघातग्रस्त ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट। हा रस्ता पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारा मुख्य मार्ग असला तरी तो अत्यंत धोकादायक म्हणून ओळखला जातो। रस्ता अत्यंत वळणावळणाचा आणि बऱ्याच ठिकाणी दगडांनी भरलेला आहे।
पावसाळ्यामध्ये तर या रस्त्यावर अनेक अपघात होतात आणि अशा ठिकाणी गाडी चालवण्यासाठी प्रचंड अनुभव आणि सावधानगिरी गरजेचे असते. पण रात्रीची वेळ होती, चालकाचा कमी अनुभव आणि भरधाव वेग यामुळे अपघाताची शक्यता वाढली होती. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात अपघाताचं कारण स्पष्ट झालंय. रात्रीच्या वेळी तामिनी घाटातील तीव्र वळणाचा अंदाज चालकाला आला नाही आणि एका वळणावर नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यावरून घसरली आणि चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण भिंती तोडून ती सरळ 500 फूट खोल दरीत कोसळली. भरधाव वेगामुळे गाडीचं आवर घालणं शक्य झालं नसावं असा पोलिसांचा अंदाज आहे. आजकाल तरुणांमध्ये स्वतःची गाडी चालवत लांबच्या प्रवासाला जाण्याचा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे. पण अनेकदा अपुरा अनुभव असूनही केवळ नव्या गाडीच्या किंवा स्वतःच्या क्षमतेच्या आत्मविश्वासामुळे असे धोकादायक निर्णय घेतले जातात. साहिलच्या बाबतीत तेच झालं. त्याला कदाचित वाटलं असेल की थार गाडी असल्यामुळे रस्ता कसाही असला तरी ती सांभाळता येईल, पण घाटातील रस्ते आणि गाडी चालवण्याचा अनुभव याचे समीकरण जुळले नाही आणि आत्मविश्वास त्याच्या मृत्यूचा कारणीभूत ठरला. या घटनेमुळे केवळ साहिलचाच नाही तर इतर 5 तरुणांच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला. अवघ्या काही तासांपूर्वीच हसून खेळून गेलेल्या आपल्या मुलांचा मृतदेह पाहण्याची वेळ त्यांच्या पालकांवर आली. त्यांचे माता पिता, भावंड आणि नातेवाईक यांच्यासाठी अपघात असह्य आहे. साहिलने पाहिलेली व्यवसायाची आणि कुटुंबाची स्वप्न पूर्णपणे धुळीस मिळाले. या घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आणि कुटुंबाचे सांत्वन करणंही कठीण होतं. हा अपघात केवळ एका गाडीचा अपघात नव्हता, तर तो एक धडा आहे. या घटनेनं घाटाच्या रस्त्यांवर सुरक्षित वाहन चालक किती महत्वाचे आहेत हे अधोरेखित केलं गेलं. रात्रीच्या वेळी गाडी चालवणं, त्यातही घाटाच्या रस्त्यावर नवशिक्यानं गाडी चालवणं किती धोक्याचं ठरू शकतं हे स्पष्ट झालं. नवीन गाडी घेणाऱ्या प्रत्येकानं, विशेषतः तरुणांनी अनुभवी व्यक्तीशिवाय किंवा पुरेसा अनुभव घेतल्याशिवाय घाटाच्या वळणावर गाडी चालवण्याचा धाडस करू नये हा संदेश या घटनेतून मिळतो. अपघाताच्या काही वेळापूर्वीच हे 6 मित्र किती उत्साही असतील याची कल्पना करता येत नाही. आज कोकण गाठायचं, खूप मजा करायची, फोटो काढायचे अशा गप्पा त्यांच्या सुरू असतील. गाडीत गाणी लागली असतील, एकमेकांची चेष्टा मस्करी सुरू असेल, पण एका वळणावर एक अत्यंत वेगानं आलेली वळण आणि क्षणातच गाडीवरील नियंत्रण सुटलं. शेवटच्या काही सेकंद काय घडलं असतील याचा विचारही अंगावर शहारे आणणार आहे. काही कळायच्या आतच त्यांचं आयुष्य एका क्षणात संपलंय. तामिनी घाट यापूर्वी अनेक अपघातांमुळे चर्चेत राहिला आणि निसर्ग सुंदर असला तरी या रस्त्याची भौगोलिक रचना आणि तीव्र उतार अनेकदा चालकांना अडचणीत आणतात. विशेषतः पावसाळ्यात धुक्याची समस्या आणि रस्त्यावरील निसरडेपणा यामुळे अपघातांची शक्यता वाढते. साहिल आणि त्याच्या 5 मित्रांच्या अपघाताची ही कहाणी एक दुःखद आठवण बनून राहिली. एकीकडे साहिलने कष्टाने मिळवलेलं यश आणि दुसरीकडे अपुऱ्या अनुभवामुळे आलेला दुर्दैवी शेवट. हे समीकरण खूप वेदनादायक. मंडळी, या दुःखद घटनेबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.